मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर परवा नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट। नाशिकात गोकुळ गीतेच्या बंडखोरीमुळे महायुतीत तिढा। गोकुळ गीते नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम। गीतेंच्या मनधरणीचे सगळे प्रयत्न निष्फळ। कौल माझ्या बाजूने माघार घेतल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। उद्या नंदनवन बंगल्यावर बैठक होणार। नाशिकातील बंडखोरीवरून शिवसेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। व्हिडिओत हाकेंची एका मोठ्या नेत्यावर टीका, तर हाकेंचा रोग भुजबळांकडे असू शकतो, नवनाथ वाघमारेंचा आरोप। भुजबळ माझे गुरु, त्यांच्याबद्दल बोलणार नाही, मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू। तोडून मोडून व्हिडिओ दाखवले, लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण। नवी मुंबईतील कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण न दिल्यानं शिवसेनेचे मंत्री नाराज। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर शिंदेंच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। कर्जतमधील 20 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, तर वरळीतील माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळींचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा। जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी रस्त्यावर। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। सांगलीत ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर मनसैनिकांचं अर्धनग्न आंदोलन। शालेय गणवेशासाठी 240 रुपयांचा तुटपुंजी निधी दिल्याचा आरोप, तर गणवेशाच्या अनुदानामध्ये कोणतीही कपात केली नाही, मंत्री दादा हुसेनची माहिती। राज्यातल्या शाळा 15 जून पासून सुरू होणार। वाढत्या तापमानामुळे विदर्भातल्या शाळा उशिरा सुरू होणार। विदर्भातील शाळा 22 जून पासून सुरू होणार। बैल दगावल्यानं शेतकऱ्यांवर पत्नीला नांगराला झुंपण्याची वेळ। लातूरच्या देवणी तालुक्यातील बांबळी गावातील हृदयद्रावक व्हिडिओ समोर। रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट करत विशेष मदत करण्याची मागणी। मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या केंद्राकडे पाठपुराव्याच्या आश्वासनानंतर निर्णय। 2 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन। गडचिरोलीच्या अहेरी आणि सिरोचा तालुक्यातील तब्बल 50 गावांची बत्ती गुल। गेल्या 30 तासांपासून गाव अंधारातच, नागरिक त्रस्त। वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित। पुणेकरांना 15 तारखेपासून दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पालिका प्रशासनाकडून पाणी कपात जाहीर। धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानं निर्णय। स्विमिंग पूल बांधकामांना पाणी पुरवठा बंद। कोकण मध्य महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच। 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखीन काही भागात मान्सून दाखल होणार। कोकणाला पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज।